करतोय आपणाला योगेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी सुदेश सालुंके दाखल झालाय. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. ऑन द स्ट्राईक आपण परेश ठाकूरला पाहू शकता. नॉस्ट्राईक एंडला रोहित घरत ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 6 षटकांची प्रथमच आपण नाईट क्रिकेटची स्पर्धा अनुभवतोय आणि पहिला सामना हा 6 षटकांचा खेळत होतोय. पहिला गोलंदाज सुदेश सालुंके दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाचा ब्रँड परेश ठाकूरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय सुदेश सालुंकेला आणि त्याच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर आलेला हा पहिला षटकार. नामांकित गोलंदाजाच्या विरुद्ध आणखीन एक रायगड जिल्ह्यातील एक व्यावसायिक खेळाडू परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं त्याच्या फेवरेट झोन मध्ये खेळून काढलाय. लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. एका टप्प्यानं परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला आणखीन एक ब्रँडेड हा चौकार. सुदेश साळुंकेच्या विरुद्ध पनवेल तालुक्यातील एक नामांकित गोलंदाज आहे. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र खरं तर राज्यभरामध्ये भ्रमंती करणारा खेळाडू परेश ठाकूर मैदानात खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला फक्त ढकलून दिलाय. पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळालेत. अधीर भगतनं चेंडू अडवलाय. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. याच क्रीडांगणामध्ये स्वप्नातली पहिली बाईक परेश ठाकूरनं पटकावली होती आणि तो मैदानात खेळतोय. आडव्या बॅटनं वायडिश लॉंग ऑनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. घुटना टेक और तमाशा देख चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. अनेक साऱ्या मिडन षटक अनेक विकेट त्यानं मिळवलेत. के ट्रॉफी कामोडेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी ठरलेला सुदेश साळुंके गोलंदाजी करतोय. पण नुकताच तोंडरेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्याला मालिकावीराची बाईक मिळाली, दुसरी बाईक पटकावणार परेश ठाकूर, तो सध्या बॅटिंग करतोय. हलक्या हातानं फटका खेळून काढलाय. वाडिश लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक वेगानं आला. सिंगल रन्स मिळेल आणि या एका धावेनिशी धावपटला धावा लागले गेलेत. त्या बिनबाद 17 धावा पाहायला मिळतात. आई एकविरा इव्हेंट्सचं कौतुक करूया संदेश शेळके अँड ऑल टीमचं. 4 कॅमेरासह पहिल्यांदा ही रणजी क्रिकेटची स्पर्धा ते कव्हर करतात आणि त्यामध्ये आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करेन, जी पहिला सामना ते 6 षटकांचे खेळवतात आणि त्यानंतर सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवले जातील आणि त्याकरता देखील 5 गोलंदाज वापरले जातात. एक आगळी वेगळी संकल्पना आयोजन कमिटीच्या वतीनं. रोहित घरतच्या समोर हा वेगवान चेंडू हाताळलाय सुदेश साळुंकेनं. पहिला चेंडू त्याचा निर्धाव पाहायला मिळालाय आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागले गेले. त्या बॅटिंग करत असताना भैरवनाथ धुतुम या संघाच्या बिनबाद 17 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हारून बॅटिंग करत असताना भैरवनाथ दुतुम या संघाच्या धावपटलावर धावा लागले गेल्या त्या बिनबाद 17 धावा. परेश ठाकूरच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार हे फटके पाहायला मिळालेत आणि हे त्याचं आवडीचं मैदान आहे. या क्रीडांगणामध्ये खेळत असताना त्यानं या धावा बनवल्यात. अनेक साऱ्या खरं तर स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहत असतो. नुकताच खरं तर अहमदनगरमध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाची खेळी त्यानं दाखवली आणि उरण तालुक्यातील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू सध्या मैदानात आपल्या ग्रामीण संघातून खेळताना त्याला आपण पाहू शकता. गोलंदाज रोहित चिर्लेकर एक आणखीन अपकमिंग स्टार सचिन स्मृती ओढा पण वहाळ संघातून खेळताना आपण त्याला पाहू शकतो आणि तो गोलंदाजीसाठी दाखल झाला. 6 षटके आहेत त्यामुळं दोन्ही संघाचा मी म्हणेन इथून कस लागला जाईल. लोअर फुलटॉस परीक्षा समोर अगदी हलक्या हाताने त्याने खेळून काढला. सिंगल रन्स फक्त मिळेल आणि या एका धावेनीशी धावपटलावर धावा लागले गेल्या त्या बिनबाद 18 धावा पाहायला मिळतात. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला उरण तालुक्यातील एक दिग्गज संघ गत वर्षामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करणारा हा भैरवनाथ दुतुम, तर यंदाच्या वर्षामध्ये चांगलासा अपकमिंग मी म्हणेन इन्फॉर्म असलेला संघ आहे तो म्हणजे सचिन स्मृती ओढा पण वहाळ संघ. चांगली कामगिरी अनेक क्रीडांगणामध्ये त्यांनी केली. यावेळचा हा फटका खेळायचा होता रोहितला. बॅटची कडा घेऊन फर्स्ट टीममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोणत्या प्रकारची धाव येत नाही. रोहित चिर्लेकरनं देखील चांगला कमबॅक मिळून दिला कारण P1च्या षटकामध्ये सुदेश साळुंकेच्या विरुद्ध 17 आल्यात आणि या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा द्यायच्या आहेत. एक चांगली इकॉनॉमी गोलंदाजी करायची आहे. एखादा ब्रेक थ्रू मिळवायचा आहे या खरं तर इंटेन्शननं सध्या तो गोलंदाजी करतोय. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. मागील 2 चेंडूमध्ये अवघी 1च धाव त्याने खर्ची केली आहे. रोहित गरज सुद्धा एक मोठं नाव आहे दुतुम टेनिस फील्डमधील. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या वरतून दुतुम टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. हा मोठा फटका पहिल्याच 2 चेंडूवर धावा येत नव्हत्या पण त्यावेळी त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय रोहितच्या बॅटमधून. 24 धावा धावपटला लागल्या गेल्यात. रोहित चिर्लेकरच्या विरुद्ध आता रोहित घरात बॅट बोलतोय. हा खरं तर मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एलिव्हेशन कमी पडलंय. लॉंग ऑन मध्ये सुदेश सालुंके आलाय. त्यांना झेल कॅरी केलाय आणि पहिला आदरा लागलाय भैरवनाथ दुतुम या संघाला आणि खेळाडू क्रमांक पहिला इथून रोहित घरत होईल झेल बाद. षटकार आल्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. निलेश ठाकूर नवीन खेळाडू मैदानात दाखल झाला. कित्येक वर्ष दुतुम टेनिस फील्डमधील कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा एक खेळाडू मैदानात दाखल होतोय. परेश ठाकूरसाठी बक्षीस आलंय. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून जर 50 धावा आल्या तर सँडी ठाकूर आणि नितेश बोरे यांच्या वतीनं 5,000चे कॅश प्राईज हे परेश ठाकूरसाठी दिलं जाईल जो वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 18 धावांवर खेळतोय. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांची मॅच आहे. याचा जास्त अनुभव मी म्हणेन परेश ठाकूरला कारण बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठ्या लीग तो खेळलाय. 6 षटक 8 षटकांच्या त्यांनी लीग खेळलाय त्यामुळे या फॉर्मॅटमध्ये त्याचा जास्त अनुभव त्याच्याकडे जास्त एक्सपिरियन्स आहे. चांगली तो सध्या बॅटिंग करतोय. सध्या तो नॉस्ट्राईक गेलाय. समोर आलाय निलेश ठाकूर. लोअर फुलटॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बिपिन पावशी आहेत ज्यांनी या चेंडू अडवला. 1च धाव इथून मिळेल आणि या एका धावेनीशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर चांगली वापसी करून दिली रोहित चिर्लेकरनं. हा अपकमिंग स्टार आहे. अचूक टप्पा योग्य नियंत्रण आहे आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे रोहित चिर्लेकर आणि चांगली गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केलाय. 5 चेंडूमध्ये 8 धावा त्यानं खर्ची केल्यात. महत्वाची विकेट रोहित घरतला बाद केलाय. या षटकातील शेवटचा बॉल. परेश ठाकूरचा फटका इनसाइड आउटच्या वरतून समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर लुक आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार. परेश ठाकूर ऑन फायर.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना भैरवनाथ दुतुम संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 31 धावा. चांगली बॅटिंग करतोय परेश ठाकूर. 7 बॉल खेळलाय, 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. निलेश ठाकूर वैयक्तिक 1 बॉल त्याने फेस केला, त्याच्या बॅटमधून 1 धाव पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळं इथून एक वेगळं करतं डिफिकल्ट सध्या आपण क्रिकेट खेळताना पाहू शकता. कारण बऱ्याचशा अशा रणजी क्रिकेटच्या स्पर्धा असतात सुरत सर, जिथं 4 षटकं किंवा 5 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतात. किंबहुना अगदी जशी जशी रात्र होते तशी जशी षटकं कमी होतात. पण आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूयात की पहिली मॅच 6 षटकांची खेळवली जाते, त्यामध्ये 5 गोलंदाज आणि अगदी शेवटचा सामना देखील 5 षटकांचा खेळवला जाईल. हे कौतुक केलं जाईल. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासई संपूर्ण आयोजन कमिटीचं आपण विशेष कौतुक करूयात. यामधून आपल्याला खरं तर क्रिकेट एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळणार आहे. गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी आकाश गरत. समोर निलेश ठाकूर आहे, कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि मैदानात तो दाखल झाला. यावेळचा बॉल थोडासा शरीरापेक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. आकाश गरत यासाठी ओळखला जातो. कधी चेंडू पडल्यानंतर इन स्विंग करतो, कधी आउट स्विंग, कधी फिंगर रोल, कधी स्लोवर डिलिव्हरी हा हाताळणारा गोलंदाज आकाश. आणि पहिला चेंडू त्याने निलेशच्या समोर डॉट पद्धतीचा फेकलाय. यावेळचा बॉल सोडून दिलाय. पस्तीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रोनित म्हात्रेंना चेंडू अडवलाय, पण शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला हा चेंडू, त्यामुळं इथून एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्ची केली गेली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि अव्वांतर स्वरूपात धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 32 धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करायला गेला आकाश गरतला या मॅच मध्ये. आडव्या बॅटने निलेश ठाकूरचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय डीप मध्ये. चांगल्या दर्जाचं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि या चेंडूवर फक्त मिळाला जाईल ती एकेरी धाव. सचिन स्मृती वोडाफोन वहाळ संघ यंदाच्या वर्षामध्ये चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. एक शॉकिंग रिटायरमेंट आपण ऋषी नाईक याची जरूर पाहिलीत, पण त्यानंतर देखील आम्ही कमबॅक करू शकतोय हे वोडाफोन वहाळ या संघानं दाखवलंय. आणि बऱ्याचशा शृंखलेमध्ये यंदाच्या वर्षामध्ये अनेक रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच एक उरण तालुक्यातील दिग्गज संघ आहे भैरवनाथ दुतुम. कित्येक वर्ष याच नावानं हा संघ खेळत असतो. 1 टीम 1 ड्रीम या एका टॅगलाईनवर हा संघ खेळतो. आणि मैदानात आपण परेश ठाकूरला पाहू शकता, ज्याच्यासाठी बक्षीस आहे 50 धावा जर आल्या त्याच्या बॅटमधून तर त्याच्यासाठी तब्बल 5,000चं कॅश प्राईज सँडी ठाकूर आणि निलेश बोरे यांच्या वतीनं तब्बल 5,000चं कॅश प्राईज या खेळाडूला दिलं जाईल, ज्यानं 7 मध्ये आतापर्यंत 24 बनवल्यात. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. आकाश गरत गोलंदाजीसाठी दाखल झाला, ज्यानं 2 धावा 2 चेंडूवर खर्च केल्यात. अकूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू अडवणं अंतर राहिले थोडंसं कठीण. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला आणखीन एक उत्तुंग हा चौकार. मोठे फटके येतात. परेश ठाकूर 8 बॉल खेळला, 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि काय कम्मालीचा खेळ त्याने कम्मालीचा स्टार्ट करून दिला भैरवनाथ दुतुम संघासाठी. प्रत्येक गोलंदाजांवर तो तुटून पडला आणि गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चालला आउट ऑफ द पार. परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला आणखीन एक उत्तुंग हा षटकार.
कम 25,000चा आर्थिक पाठबळ देण्यात येत्या अशी रणजित धनाजी पाटील यांना आपण विनंती करतोय. धावपटला धाबा लागले गेल्या त्या 43 धावा. परेश ठाकूर काय कमालीचं बॅटिंग करतोय. 9 बॉलमध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ज्युनियर कृष्णा सातपुते मिस्टर 360 मिस्टर हेलिकॉप्टर या नावाने खरं ओळखलं जातं आणि व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. हलक्या हातानं फक्त सॉफ्ट हँडेडनं खेळलाय. आकाश गरजचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि अचूक टप्प्यावर देखील टाकलाय गोलंदाजांना. त्यामुळं फक्त सन्मानजन्य हा फटका खेळून काढला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट आज करतं परेश ठाकूर खेळतोय. हलक्या हाताने खेळून काढला. सॉफ्ट हँडेडनं आडव्या बॅटनं वाईडिश लॉंग मध्ये फक्त सिंगल धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 44 धावा. आपण विनंती करूयात निलेश पोट जावळे आणि त्यांच्या विरुद्ध लकी 11 बोरकार लॉर्ड्स मध्ये थोडेसे बदल आहेत. आपण वळूयात आजच्या रात्रीतील होणारा तिसरा सामना. प्रत्युषा निष्ठा पॅकर अकादमी चॅम्पियन मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध लकी 11 बोरखार आजच्या रात्रीतील होणारा हा तिसरा सामना. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानात दिला जातोय. आणि आज ज्या संघाचा हायस्ट स्कोर राहील त्या संघाला बाय दिली जाईल. ही महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या आहेत. भैरवनाथ धुतुम या संघाच्या एक बाद 44 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ज्या संघाचा हायस्ट स्कोर राहील त्या संघाला बाय दिली जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत आयोजन कमिटीच्या वतीने कळवत आहोत. आणि जसं पूर्वार्ध पहिली इनिंग संपेल त्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल. अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून आतापर्यंत पहिल्या रात्रीमध्ये जवळजवळ या स्पर्धेचा अनेक लाईव्ह प्रेक्षक आपल्यासमोर जोडले गेलेत. जवळजवळ ही मॅच सध्याच्या घडीला 1500 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स ऑनलाईन घरी बसल्या पाहतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. उत्तम क्वालिटी उत्तम क्लिअरिटी आई एकविरा इव्हेंट्स आणि संदेश शेलके यांच्या ऑल टीमचा आपण विशेष कौतुक करूयात. 4 कॅमेरासही प्रथमच नाईट क्रिकेटची स्पर्धा कव्हर केली जाते आणि आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना सध्या आपण एन्जॉय करतोय. भैरवनाथ धुतुम संघ सध्या बॅटिंग करतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या एक बाद 44 धावा. गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला आहे सुधीर साळुंके. आणखीन एक नामांकित गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर खर्ची केल्या होत्या पण पुन्हा एकदा त्याला लॉन्च केलंय ते म्हणजे सचिन स्मृती ओढा पण वहाळ या टीमनं. समोर परेश ठाकूर आहे. आखूड टप्प्याचा बॉल आल्या स्वागत केलंय सुधीर साळुंकेचं आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर परेश ठाकूरच्या बॅट मधून आलेला हा आणखीन एक उत्तुंग षटकार. आणि या षटकारानं 50 धावा कंप्लीट झाल्यात भैरवनाथ धुतुम संघाच्या. कम्मालीची बॅटिंग परेश ठाकूर 12 चेंडूंमध्ये 41 वर तो खेळतोय. 12 चेंडूंमध्ये त्याने 41 धावा बनवल्यात. अकूट टप्प्याचा हा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. सिंगल रन्स फक्त मिळेल. मला आणखीन आठवते तोंडरेची रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू आउटच होत नव्हता. काय कम्मालीची बॅटिंग ज्यानं जी इनिंग बिल्ड केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्या स्पर्धेमधील त्याला खरं तर बाईक मिळाली होती. असा मालिकावीराचा मानकरी ठरलेला परेश सध्या मैदानात चांगली बॅटिंग करतोय आपल्या धुतुम संघासाठी. रायगड प्रीमियर लीग असू दे किंवा उरण प्रीमियर लीग अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक दर्जाचा खेळणारा हा परेश ठाकूर ज्यानं धुतुम संघाचं धुतुम गावाचं नाव महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेलंय असं सध्या परेश नॉस्टॅक इंडलाय. पण निलेश ठाकूरच्या बॅटमधून आल्या सुदेशच्या विरुद्ध वाईडिश लॉंगॉनच्या वरतून
आउट ऑफ द पार्क. आजच्या रात्रीतील आलेला आणखीन एक लांब लांब आणि लांबच लांब षटकार. सत्तावन्न धावा धावपटलावर लागल्या गेल्या. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नाव देण्यात आलंय आणि हे ऑन द स्क्रीन आपण सध्या पाहू शकता. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हे देखील दाखवलं जात आहे. सुदेश आलाय गोलंदाज. निलेश ठाकूरचा फटका थोडासा फसला होता पण पाठीमागच्या दिशेनं पॉईंटचा क्षेत्ररक्षकांना हा चेंडू अडवलाय. एकच धाव मिळेल आणि या एका धाबेनिशी 28 धावा धावपटला लागल्या गेल्यात. आता प्रतीक्षा असेल दुतुम वासियांना, दुतुमच्या प्रेक्षकांना, ती म्हणजे परेश ठाकूरच्या अर्धशतकाची. कारण ह्या मैदानामध्ये परेश ठाकूरनं बरेचसे कारनामे केलेत. त्यामुळे आजच्या रात्रीमधील या स्पर्धेतील पहिला अर्धशतक परेशच्या नावावर पाहायला मिळेल का? कम्मालीची त्यांनी खरं तर आज बॅटिंग दाखवलं आणि जर आज अर्धशतक आलं तर एकच म्हणायला लागेल की ज्यांच्या आज वडिलांचा वाढदिवस आहे, द्रोणगिरी भूषण श्याम ठाकूर सर, आणि खरं तर हे वडिलांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट असेल परेशच्याकडून. यावेळचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा जरूर पाहायला मिळाला. शरीरपेक्षा थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न. योग्य जो डिसिजन येतोय. नामांकित खरं तर पंच आहेत जीवनजी गावण वाघिलीवाडा आणि स्क्वेअर लेग पंच शैलीजी चव्हाण, तिसरे पंच सुरीजी मात्री मुलेकण. या ऑफिशियली पंच या स्पर्धेला लीड करताना पाहू शकता. धावपटला धावा लागले गेले त्या 59 धावा. आखूट टप्प्याचा बॉल इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरिंगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि या मॅच मधील गोल्डन विकेट गोलंदाज सुदेश साळुंकेला मिळवून दिलाय. दुसरा हादरा लागलाय भैरवनाथ दुतुम या संघाला आणि या मॅच मधील इम्पॉर्टंट विकेट परेश ठाकूर झाले जेलबाद. चौदा बॉल आणि 42 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परेश ठाकूर साठी. कमालीची त्यानं इनिंग साकारलंय. चला मैदानात लगेच खेळाडू दाखल करा. भैरवनाथ दुतुम टीम. सिद्धेश ठाकूर दाखल झाला. मिस्टर DPL दुतुम प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला, अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून सुद्धा खेळलाय आणि लेफ्ट हँडेड हा खेळाडू ज्यानं दुतुम टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावलं. असा दुतुम टेनिस क्रिकेटमधील सिद्धेश मैदानात दाखल होतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 59 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. चांगल्या धावा उभ्या केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर जिथं भूमिका स्पोर्ट चिरले संघानं 56 बनवल्या होत्या आणि त्या धावा देखील डिफेन्स केल्या होत्या. त्यामुळे 6 षटकांमध्ये एक खरं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना आपण भैरवनाथ दुतुम संघाला पाहू शकता. 59 धावा धावपटला लागल्या गेल्यात आणि चौथं षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली बॅटिंग साकारले परेश ठाकूर, त्याचं मी विशेष कौतुक करेन. कम्मालीची त्याने इनिंग बिल्ड केली. सुदेशचा बॉल लेफ्ट हँडेड. सिद्धेशचा हा फटका आल्या आल्या स्वागत केलंय. मोस्ट वेलकम, चॅक से करेंगे सबका स्वागत. आणि यावेळी पंचांचा निर्णय येईल. या चेंडूवर नक्की घडलंय काय? आलेला हा षटकार. धावपटला लागले गेल्यात आणि 2 बाद 65 पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर निलेश ठाकूर आहे. नॉनस्ट्राईक एंडला सिद्धेश ठाकूर. गोलंदाज दाखल झाला प्रवीण मुंबईकर. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. वायडिश लॉंग ऑन मध्ये एका टप्प्याने चेंडू अडवला.
त्यामुळे या चेंडूवर फक्त मिळेल एकच धाव आणि या एका धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 66 धावा धावपटा लागल्या गेल्यात. सिद्धेश कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर सुदेश देखील त्याला सुद्धा सरप्राईज करणारा फटका पाहायला मिळाला. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्यावर आक्रमण चढवले सिद्धेशनं. त्यामुळे कमालीचा हा खेळाडू आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला. गत वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर निलेश पोट जावळेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी दुतुम संघाची पाहायला मिळाली. त्यानंतर तोंडरेच्या मैदानामध्ये देखील चांगली कामगिरी केली ती म्हणजे दुतुम टीमनं. आणि गत वर्षामध्ये जय माता दी दिघोडेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. गोलंदाज प्रवीण मुंबईकर दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. अकूट टप्प्याचा बॉल आणि त्यावर आक्रमण चढवलाय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक आलेला सिद्धेश ठाकूरच्या बॅट मधून हा षटकार. दोन चेंडूवर दोन मोठे फटके 72 धावा धावपटा लागल्या गेल्यात. पाचवं षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांची मॅच आपण एन्जॉय करताय आणि कमालीची बॅटिंग सिद्धेश ठाकूरनं देखील दाखवलंय. ठाकूर नावात दहशत आहे आणि हीच करतच दहशत क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण अनुभवत आहे सिद्धेश ठाकूरच्या बॅटमधून. सध्या ISPLचा खरं तर फॉर्मॅट चालू आहे. तिथे बिश्वजीत ठाकूरची दहशत पाहिलीत पण आज दुतुम गावच्या या खरंच सिद्धेश ठाकूरची आता दहशत अनुभवायला मिळते. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता पाठीमागच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आधीर भगत यांनी हा चेंडू अडवला. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण चर्चा करत होतो संदेश दादा की ठाकूर नावात दहशत आहे. पण शोले चित्रपट पाहिला तिथे सुद्धा गब्बरनं सांगितलं होतं की हात मुझे दे दे ठाकूर. आणि हीच का तर ठाकूर नावाची ओळख आज सिद्धेश ठाकूर देखील पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पाठीमागच्या दिशेनं बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळेल आणि या एका धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 273 धावा. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड करतात निलेश ठाकूर आणि त्याला साथ देतोय सिद्धेश. निलेशकडं बराचसा वर्षाचा दांडगा अनुभव आहे. एक मोस्ट लेजंड खेळाडू आहे. एक बरेच तुम्हाला अपकमिंग स्टार या दुतुम संघामध्ये पाहायला मिळतील. युवा पर्व आणि नवीन सर्व. आणि त्यानंतर जर विचार केला तर चांगली सध्या बॅटिंग करतोय निलेश आणि त्याला साथ देतोय सिद्धेश देखील. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता पण प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. त्यामुळं इथून लेग बाईट्स परिणामी मिळायला जाईल ही एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 74 धावा. हे षटक कमबॅक आणणार राहिलंय प्रवीण मुंबईकरचं. कारण पहिल्या चेंडूपासून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला. दुसऱ्या चेंडू षटकार आला होता पण त्यानंतर चांगली वापसी करून दिल्या ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या प्रवीण मुंबईकरनं. त्यामुळं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अवघ्या 8 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. लोअर फुल टॉस प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. त्यामुळं या चेंडूवर फक्त मिळाली जाईल ही एकेरी धाव. चॅलेंज केलं अंपायर सिग्नलला. बॅटिंग रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हाईट फॅक्ट चेक केला जाईल. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं ते म्हणजे भैरवनाथ दुतुम टीमनं 10 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे. तिसरे पंच आमच्या समेत जोडले गेलेत. सुरेशजी म्हात्रे मोलेकण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटला पहिल्यांदा बॉल ब्रश झाला आणि त्यानंतर जाऊन छातीवर आदळला. अगदी योग्य ती
ब्रॉडकास्टिंग करत असताना आपण आई एकविरा इव्हेंट्सला पाहू शकतो आणि कॅमेऱ्यावर चांगलं पाहायला मिळतंय. इथून षटक समाप्त होतोय. रिव्ह्यू लॉस झालाय तो म्हणजे भैरवनाथ दुतुम टीमचा. 5 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि धावपटला धाबा लागले गेल्या त्या 74 धाबा आपण विनंती करतोय. हे शेवटचं षटक संपण्या अगोदर प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोटिजुई आणि त्यांच्या विरुद्ध लकी 11 बोरकार ही पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आणि भैरवनाथ दुतुम संघासाठी शुभेच्छा येतात. ग्रीष्मी सचिन ठाकूर दुतुम, ग्रीष्मी सचिन ठाकूर हिच्या वतीने शुभेच्छा आल्या दुतुम टीमला. यावेळचा हा बॉल अधीर भगत यांचा अगदी खोलामध्ये टाकलाय. सिद्धेश समोर कनेक्ट झाला नाही त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. या इनिंगमधील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे प्रवीण मुंबईकर यांची, ज्यांनी फक्त या षटकामध्ये 8 धाबा खर्ची केल्या होत्या. प्रत्येक गोलंदाजाला खरं तर मार दिला भैरवनाथ दुतुम संघाच्या खेळाडूंनी. आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न अधीर भगत यांचा आपण कौतुक करूया. जी डेट ओव्हर आहे ग्रामीण टेनिसमध्ये आपण म्हणतो सूरज सर की हाणा मारते षटक, आणि त्या षटकामध्ये देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण या संघाला पाहू शकताय. चला आपण विनंती करूयात. प्रत्युषा निष्ठा पॅकर अक्कादेवी चॅम्पियन मोटिजुई आणि त्यांच्या विरुद्ध लकी 11 बोरकार पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. लकी 11 बोरकार टीमचे कॅप्टन इथं अवेलेबल आहेत. तर विनंती करूयात प्रत्युषा निष्ठा अक्कादेवी चॅम्पियन मोटिजुई टीमच्या कॅप्टनला धनेश कामोटकर आपण आला असाल तर या लगेच. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भैरवनाथ दुतुम संघ खेळतोय. ग्रीष्मी सचिन ठाकूर हिच्या वतीनं शुभेच्छा आल्यात भैरवनाथ दुतुम टीमला. आणि धावपटला धाबा लागले गेल्या त्या 76 धाबा. यष्ट्यांचा वेध अधीर भगतचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता आणि त्रिफळाचीच बाद झालाय. निलेश ठाकूर तिसरा आदरा लागलाय भैरवनाथ दुतुम या टीमला. महत्वाची विकेट अधीर भगतनं मिळवून दिलाय. निलेश ठाकूर अगदी त्याचा बॅट कनेक्ट होण्या अगोदर, बॅटला बॉल कनेक्ट होण्या अगोदर यष्ट्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि तिसरा आदरा लागलाय तो म्हणजे भैरवनाथ दुतुम या संघाला. मैदानात नवीन खेळाडू दाखल होतोय प्रणित ठाकूर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बरेचसे खरं तर प्रेक्षक लाईव्ह ही मॅच एन्जॉय करतात आणि त्यामध्ये दुतुमगावची चिमुरडी ग्रीष्मी सचिन ठाकूर हिच्या वतीनं भैरवनाथ टीमला विशेष शुभेच्छा आल्यात. बरेचसे खरं तर क्रिकेटचे चाहता वर्ग आहे आणि मैदानात सध्या निलेश बाद झाल्यानंतर प्रणित ठाकूर दाखल होतोय. या इनिंगमधील या मॅचमधील अजूनही पूर्वार्धामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अधीर भगतनं चांगली वापसी केली आहे. डेट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा करत असताना आपण अधीर भगत यांना पाहू शकता. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाऊडली अपील केली गेली आहे. पंचांचा इशाराला लेग बाईज परिणामी मिळा जाईल. एकेरी धाब आणि एकेरी धाबेनिशी 77 धाबा धावपटला लागले गेल्यात. सिद्धेश ठाकूर आला स्ट्राईकला, ज्यानं बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. चला अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोटिजुई टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण त्वरित रिपोर्टिंग करा. 77 धावा धावपटला लागले गेल्यात. सिद्धेश आला आडव्या बॅटनं फटका जरूर चांगला आहे. तेवढाच लांब लचक पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतील आलेला आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. धावपटला लागल्या गेल्यात 83 रन्स. अतिशय चांगली सुरुवात राहिली ती म्हणजे या भैरवनाथ दुतुम या संघाची. अधीर भगतच्या विरुद्ध मोठा फटका आलाय.
अकुटप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड पंच केलाय. यावेळचा फटका स्क्वेअर कटचा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं सिद्धेश ठाकूरच्या बॅटमन आलेला आणखीन एक क्लासिकल हा चौकार. समाप्त झाला. नाणेफेकीचा कॉल हरून प्रथमतः बॅटिंग करत असताना भैरवनाथ दुतुम संघाच्या धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 87 धावा आणि 88 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते म्हणजे सचिन स्मृती ओढापोण वहाळ या संघासमोर येणारे 36 बॉल 88 धावांचा पाठलाग करायचा. आणि आपण वळूयात प्रेडिक्शन बॉक्सकडे. तिथं नाणेफेकी केली जाईल. आजच्या रात्रीला होणारा हा तिसरा सामना. यश मेघनाथ शेठ म्हात्रे यांचे इथं आगमन झाले. त्यांना आपण विनंती करूयात की आपले शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना लकी स्पोर्ट बोरखार आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्युषान निष्ठा अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई. आजच्या रात्रीतील ही तिसरी लढत. दोन्ही कॅप्टन प्रेडिक्शन बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूयात संयमजी घरात. टार्गेट आहे 36 बॉल आणि 88चा पाठलाग करायचा. ओ टू प्रेडिक्शन बॉक्स. चला टॉस करूया आपण. एकीकडे लकी 11 बोरखार आणि मोठी जुई या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. आजच्या रात्रीमधील महत्वाची मॅच. छापा मागितलाय कॅप्टननं आणि ते काटा आलाय. टॉस जिंकलाय लकी 11 बोरखार टीम. सर्वप्रथम डिसिजन काय असेल? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय. आज बऱ्याच वेळा मोठी जुई पुन्हा एकदा तुमच्या समवेत खेळते आणि कितपत धाव संख्या राहील आजच्या मॅच मध्ये? 70 ते 75. 70 ते 75. आणि एकंदरीत आज स्पर्धा आपण अनुभवतोय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान, विठ्ठल जासई आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा खूप छान आहे. आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. तर तो बोरखार टीमचे कॅप्टन, तर दुसरीकडे मोठी जुई टीमचे कर्णधार. टॉस किती इम्पॉर्टंट होता? इम्पॉर्टंट होता, परंतु निर्णय पाहिजे होता तो भेटला. यस, तुम्हाला गोलंदाजी हवी होती, ती गोलंदाजी तुम्हाला करायची. कितपत रोखाल बोरखार टीमला? कमीत कमी धावपर्यंत रोखण्यात. याच्या अगोदर कधी झाली का मॅच? भरपूर वेळा. तर दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेच आपण पुढच्या मॅचला देखील सुरुवात करू. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जातोय. सन्मान करूया आपण. रणजित धनाजी पाटील साहेब हे मंचावरती पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन भूषणजी म्हात्रे, यश यांना देखील विनंती असेल आपण देखील या. सन्मान आपण करणार आहोत. भूषणजी म्हात्रे म्हटलं की आणि पहा साहेबांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. भूषणजी म्हात्रे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार त्यांनी आयोजित केलेली एक अभिमानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सारे उपस्थित राहिलात आणि चांगले योगदान या स्पर्धेमध्ये दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. धन्यवाद. मान्यवरांचा विशेष आभार. श्रीकांत म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. चला श्रीकांतजी, आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाणार आहे. श्रीकांतजी म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण जातोय. त्यांचा देखील विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. सुगंधित पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि वस्त्र अलंकार देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद दादा, आपण देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार. मंचावरील मान्यवरांचा सन्मान सुरू आहे. उपस्थित प्रत्येक पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करतोय. आशांत म्हात्रे यांचं देखील आगमन झाले. मी त्यांना देखील विनंती करेन, आशांतजी म्हात्रे आपण देखील या आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ही महाराष्ट्राची संस्कृती, इथे आदर परंपरा नेहमीच जोपासली जाते. बोले तैसं चाले त्यांची वंदावी पाऊले आणि आपण सारे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही करतोय. आपण देखील येऊन या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आपला विशेष हार्दिक आभार. मॅच स्टार्ट करा आपण. विशेष सन्मान सुरू आहेत स्पर्धेमध्ये. आपण पाहुण्यांचे स्वागत करतो. आणखीन एक सन्मान गिरीश ओमप्रकाश यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या. गिरीश ओमप्रकाश, आपण देखील यायचं. आपला देखील सन्मान इथे केला जाणार आहे आयोजकांच्या माध्यमातून. आणि लगेच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
आणि सामन्याकडे वळूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये धन्यवाद सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून स्वागत घेऊन जाईल या मॅचच्या दिशेनं जिथे तब्बल 6 षटकांची मॅच आपण अनुभवतोय 88 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे सलामीचे बॅट्समन बिपिन पावशे आणि त्याच्या सोबतीला प्रदीप मुंबईकर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणित ठाकूर हा गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर रॉकेट या नावानं ओळखला जाणार ओ बॅटच्या रडार मध्ये आलाय ऑन साइडला उडवलाय लाजवाब स्ट्रोक वाडिश लॉंग ऑन सीमा पार षटकार स्पर्धा 6 षटकांची खेळताना तुम्ही पाहू शकाल या गोष्टी बऱ्याच कमी वेळा आपण पाहिल्या असतील इथे तुमच्या कसोटीची परीक्षा किती तुम्ही टिकून राहता कशा पद्धतीने कंट्रोल आहे तुमच्याकडे या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आज खेळाडूंकडून चांगली बॅटिंग करतायत ओ व्हॉट अ शॉट आजच्या रात्रीतला एक स्पेशल फटका बॉलला पाठवलाय सीमा रिषभ पार एका टप्प्यानं चौकार मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय आजच्या रात्रीमध्ये टोटल 10 टीम्स खेळतायत 10 संघ खेळतायत आणि त्यामधील आय थिंक दुसरी मॅच आजच्या रात्रीमध्ये सचिन स्मृती ओडाफोन वहाल त्यांना फाईट करतोय भैरवनाथ धुतुम जशाच तशा उत्तराची भाषा सुरू आहे इथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धुतुमनं 87 काढले 88 धावसंख्येचा पाठलाग आणि धूमधडाक्यात बॅटिंग करायला सुरुवात केली बिपिन पावशेनं आणि तेच तर करायचं आता 3 बॉलमध्ये 11 काढल्यात प्रदीप मुंबईकर त्याच्या सोबतीला कितपत फाईट करतील ओ परफेक्ट यॉर्कर याच लाईन लेन्थसाठी या खेळाडूची ओळख राहिले प्रणित ठाकूर धुतुम टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाज मिस्टर रॉकेट आणि तो गोलंदाजीमध्ये आग ओकत असताना जरूर मार बसला सुरुवातीला परंतु इथे यॉर्करनं स्वागत केलंय ही खासियत राहिली या गोलंदाजाची बॅट्समन बिपिन पावशे तो देखील जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये फुल टॉस आलाय फक्त दिशा देण्याचं काम केलं खेळाडूनं हवी तितकी पॉवर जनरेट झाली नव्हती रन्स मिळेल 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 12 वरती पुढची मॅच तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे एकीकडे लकी 11 बोरखार सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देणार आहोत सर्वाधिक धावा म्हणजे हाय स्कोर साठी बाय राहील ही देखील खेळाडू सूचना लक्षात ठेवा जासेचे सुंदरसं क्रीडांगण आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण जरूर चर्चा करू तो मॅच आपण अनुभवतोय शेवटचा बॉल राहिलाय 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा शेवटचा बॉल प्रणित ठाकूर मागील बॉलवरती थोडंसं कंट्रोल पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये चांगल्या लाईन लेंथवरती त्यानं लगेच सुधार निर्माण केला बदलली लाईन लेंथ आणि या गोष्टी गरजेच्या आहेत फास्टर गोलंदाजासाठी इथून बॅट्समन प्रदीप मुंबईकर हा देखील एक तेवढाच विस्फोटक अंदाजाने बॅटिंग करणारा फलंदाज ओल ऑफ केल्या बॉलला कव्हर मध्ये ढकलल्या बॉल स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप 2 खेळाडूंना भेदून बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार खणखणीत चौकार 88 चा पाठलाग सुरू आहे पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सचिन स्मृती ओडाफोन वहाल पोहोचलाय बिनबाद 16 या धावसंख्येवरती दमदार स्टार्ट स्पर्धा तुम्ही पाहू शकाल आई एकविरा इव्हेंट लाजवाब क्वालिटी क्लॅरिटी नेहमीच बहुचर्चित असणार हे चॅनल आणि त्याच्यावरती तुम्हाला अगदी लाईव्ह पाहायला मिळते बाकी ती स्पष्टता आहे प्रत्येक बॉल प्रत्येक क्लॅरिटी कॅमेरामॅनचं आपण विशेष कौतुक करूया सर्व ऑफिशियल तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते नामांकित स्कोरर अंपायर्स कॉमेंटेटर संपूर्ण रात्रीमध्ये आज विपुलजी पाटील सर गावठाण सूरजजी हातमोडे सर चौक यांना देखील आपण ऐकताय नामांकित कॉमेंटेटर्स आज संपूर्ण रात्रीमध्ये जोडले गेलेत त्यांचं देखील विशेष स्वागत आहे जाऊया दुसऱ्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करू गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश ठाकूर प्रणित ठाकूरनं 16 खर्च केल्यात आता सिद्धेश ठाकूर येणारे 30 बॉल 72 ची आवश्यकता 5 ओव्हरमध्ये 72 बनवायचे आहेत ओ बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर पंच केलाय व्हॉट अ शॉट कमालीची बॅटिंग करतात बिपिन पावशे परंतु त्याही दमदार फिल्डिंगचं प्रदर्शन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले रोहित घरत चांगली फिल्डिंग परंतु चेक केला जाणार आहे योग्य तो डिसिजन पेंडिंग आहे फिल्डिंग करत असताना फिल्डरनं बॉल रोखलाय
की बाउंड्रीच्या बाहेर आलाय, या गोष्टी आता पडताळतायत. कम्मालीची फिल्डिंग, बॉलला थांबवलंय, आतमध्ये ढकललंय आणि तदनंतर धावा काढल्या त्या बॉलवरती. टोटल 3 आणि या 3 धावेने 1 धाव वाचवली असं देखील आपण म्हणूया. रोहित घरतला आपण त्या ठिकाणी पाहिलं. स्कोरबोर्डवरती 19 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश ठाकूर समोर टाकलाय बॉल, लॉंग ऑफ रिझन मध्ये धाडलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. सिंगल मिड ऑफला बॉल होता. परेश ठाकूर तिथे फिल्डिंग करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत 20 धावा, 8 बॉल मध्ये 20 काढल्यात. येणारे 28 बॉल अद्याप 68 धावेची आवश्यकता. लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब आणि जासईची कर्मभूमी. नेहमीच या क्रीडांगणामध्ये मोठमोठ्या नामांकित स्पर्धा आपण पाहिल्यात आणि आज देखील तेवढीच लाजवाब स्पर्धा बॅकपुडला केले आणि त्याच्यानंतर अजिंक्य राणेची आठवण करून देत असताना बॉलला धडले सीमारेषा पार. बिपिन पावशे ऑन अ फायर नाव, चौकार. अगदी बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन बॅटिंग करतायत आणि या गोष्टी व्हायला हव्यात. जेव्हा तुम्ही सलामीसाठी बॅटिंगसाठी उतरता, मोठं टार्गेट आहे, दबाव दूर करायचा आहे, मॅच जिंकायची आहे, हे स्वप्न घेऊन तुम्ही क्रीडांगणामध्ये आज उतरलाय आणि 88 धावा या पूर्ण करायच्या आहेत. प्रतिस्पर्धी टीमला ठणकावून सांगतायत की होय आम्ही उतरलोय आज क्रीडांगणामध्ये. प्रतिस्पर्धी टीम धुतुमच्या विरोधात 88 धावा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. चांगली बॅटिंग करतायत बिपिन पावशे. आतापर्यंत बिपिनचा बॅटिंगचा विचार केला, 7 बॉल मध्ये तो 18 वरती पोहोचलाय. प्रदीप त्याला साथ देतोय, 1 चौका त्यानं देखील लगावलाय. बॅकपुडला गेले आणि त्याच्यानंतर फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार पाहायला मिळाला. बिपिन पावशे 10 बॉल मध्ये 30 वरती संघ पोहोचलाय. सचिन स्मृती ओडाफोन वहाल. बऱ्याच दिवसानंतर या बॅटिंगची गरज होती वहाल टीमच्या प्रेक्षकांना, समर्थकांना आणि आज ती बॅटिंग बिपिनची तुम्ही पाहू शकाल. चला बॉल द्या, बॉल लगेच द्या मैदानामध्ये. सिद्धेश ठाकूरच्या विरोधात आक्रमण केलंय. अगदी लांब लचक षटकार, आता बॉल देखील तो गाल झालाय. एवढ्या दूरवर षटकार ठोकलाय बिपिननं. ही ताकद अनेक वर्ष वहाल टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिले. पहा बॅकफुट वरती कशा पद्धतीने जातात, वारंवार तोच प्रयत्न. बॉल जवळ आला आणि बिपिनने सांगितलं आपल्या टप्प्यात आले ना की आपण कार्यक्रम जरूर करतो आणि तशाच पद्धतीचा धूम धडाका. हायलाइट पाहताय तुम्ही. कव्हरला फटके, लॉंग ऑफ, मिड विकेट, ऑन साइड, हे स्पेशल झोन आहेत बॅट्समन बिपिनचे आणि त्याच दिशेने त्याने बॅटिंग केले. आणि आज कर्णधारनं पहा बिपिन वरती प्रचंड विश्वास टाकलाय सुदेशनं. ओपनिंग साठी बिपिनला पाठवलंय. नेहमी आपण सुदेशला पाहतो सलामीसाठी, आज तो सलामीसाठी आला नाहीये. या गोष्टी करायला हव्या. तुमच्या टीम मध्ये अनुभवी खेळाडू आहे, जरूर बॅकफुट वरती होता, त्याच्या फॉर्मची गरज होती आणि आज ती बॅटिंग बिपिन पावशेची पाहू शकाल. बिपिन पावशे लाजवाब खेळाडू आहे. सुरुवातीला असं वाटलं की 88 धावा प्रचंड मोठी धावसंख्या. तो या क्रीडांगणामध्ये नेहमीच आम्ही रेकॉर्ड मोडताना पाहिल्यात. अनेक वेळा मोठमोठ्या धावा चेस झाल्यात. बॅट्समन सांगतायत मैदानामध्ये ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. व्हॉट अ मॅच. कमबॅक करत असताना मॅच मध्ये आणि कमबॅक झाले बॅट्समन बिपिन पावशेचं देखील. आज हुतात्मा क्रीडांगणावरती संघ पोहोचलाय 30 वरती. येणारे 26 बॉल 58 ची आणखीन आवश्यकता. 26 मध्ये 58 बनवायचे आहेत. सिद्धेशला देखील चोप दिल्या, टप्पा टाकलाय, बॅकफुट वरती गेले, गॅप मिळाला नाहीये. चला इथे फिल्डिंग चांगली झाली, बॉलला रोखलं, रन्स मिळते फक्त 1. 31 विदाउट विकेट लॉस. विकेटचं खातं 0 आहे आणि जर विकेट्स पडल्या नाही तर डोकेदुखी ठरेल, अडचणी वाढतील. आणि त्याच गोष्टी आतापर्यंत घडतायत भैरवनाथ धुतुम टीमसाठी. एकीकडे उरण परिसरातील एक नामांकित संघ आणि दुसरीकडे उलवे नोड परिसरातील. त्याच्यानंतर पाणी तयारीत ठेवा. 12 खेळाडू. 11 बॉलचा खेळ संपला. 31 धावा धाव फलकावरती. 6 षटकांची मॅच आहे. येणारे 25 बॉल 57. 57 धावेची आणखीन आवश्यकता. सिद्धेश तयार. फुल टॉस टाकलाय, खराब टायमिंग, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले नव्हते. 1 झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. खरंच गरज होती का, कारण पार्टनरशिप चांगली बनली होती आणि ते ब्रेक थ्रू दिलाय. सांघिक यश मिळवलंय भैरवनाथ धुतुम टीमनं. पहिला धक्का लागेल सचिन स्मृती ओडाफोन वहालला.
समाप्तीनंतर 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आय थिंक 16 होत्या प्रणित ठाकूरच्या. त्याच्या पाठोपाठ आला सिद्धेश ठाकूर याने देखील 16 दिल्यात. त्यामुळे आतापर्यंत 16ची सरासरी राखण्यामध्ये वहालचे खेळाडू यशस्वी झालेत. धाव फलकावरती धावा आहेत 32. येणारे 24 बॉल 56 धावेची आवश्यकता. माझे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपण अनेक वर्ष पाहत आलोय. आता 4 षटके राहिलीत, 56 काढायचे आहेत. मगाशी 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ही देखील आपण चर्चा करूया की मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासईची स्पर्धा अगदी 6 षटकांची खेळते. त्यामुळे खेळाडू देखील खुश आहेत. त्यांना अगदी 6 षटकांची मॅच खेळण्याची संधी मिळते. ही देखील तेवढीच मोठी गोष्ट आहे. विशेष कौतुक करू आम्ही संपूर्ण आयोजकांचं, कारण बऱ्याच वेळेला आम्ही स्पर्धा पाहिल्यात. 4 ओव्हर, 3 ओव्हर, 5, कदाचित 5 ओव्हर जास्तीत जास्त, तो 6 षटक आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मंचावरती मान्यवर संपूर्ण रात्रीमध्ये आज तुम्ही पाहू शकाल प्रेक्षकांची गर्दी. आज बरेचसे संघ उरण तालुक्यातील खेळतात, त्यामुळे प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. पुढची मॅच लकी 11 बोरखार आणि त्यांच्या विरोधात अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई हा संघ खेळणार आहे. दोन्ही नामांकित टीम मध्ये पुढचा सामना राहील. येणारे 24 बॉल 56 धावेची आवश्यकता. बॅक टू क्रिकेट जाऊया मॅच कडे, जिथे संघर्ष मोठा लिहिलाय. दोन्ही संघांमध्ये प्रचंड घाम गाळतात, ऊर्जा पाहायला मिळाली, पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मकता दृष्टिकोनाने खेळतात आणि या गोष्टी व्हायला हव्यात. न्यू बॅट्समन ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा केली, जो मगाशी स्ट्राईक वरती आला नव्हता, 1 डाऊनला आज आलाय सुदेश सालुंके. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय. बॉल फिल्डर तैनात आहे. सुरुवातीला थांबून राहिले आणि तदनंतर थ्रो राहिला खराब. कदाचित समोर थ्रो राहिला असता तर गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. थर्ड अंपायर्स रिफर करतायत का पंच? चला तिसरे पंच खेळाडू मध्ये आलेत की नाही आहेत, आय थिंक याच गोष्टी पडताळायच्या असतील अंपायर्सला. थ्रो कुठे फेकलाय? चला नॉट आउट. अगदी खेळाडू बाजूने धावतायत, स्टंपच्या समोर नव्हत्या, त्यामुळे वाचले सुदेश सालुंके. धाव फलकावरती धावा आहेत आतापर्यंत या सिंगल न 33 धावा. एक खेळाडू बाद 33 धावा. 2.1 बॉलचा खेळ संपलाय. 23 चेंडू आणि 55 धावेची आवश्यकता. एक खेळाडू गमावलाय. 33 धावा आतापर्यंत. बिपिन पाऊस आल्या. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. परेश ठाकूर आहे गोलंदाजीमध्ये. परेश ठाकूर वेगवेगळे व्हेरिएशन, कलात्मकता, कौशल्यता त्याच्यामध्ये जरूर आहे आणि या गोष्टी पाहायला मिळतात. परेश ठाकूरच्या माध्यमातून व्हेरिएशन तो करतोय. बॉलला कधी आत वळण देतोय, कधी बाहेर वळवतोय. त्यामुळे बॅट्समनला आता प्रश्न पडलाय परेशच्या विरोधात. ओ टर्न केला बॉल, परंतु अगोदरच शफल झाले होते. बॉलला फाईन लेग रिझन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला. रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 बाद 34 वरती. परेश ठाकूर समीकरण तुम्ही पाहू शका स्क्रीनवरती. येणारे 21 बॉल 54 ची आवश्यकता. बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत, लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत, त्यांचं देखील विशेष स्वागत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये राहिलाय बॉल, वळण घेतलंय. शेवटच्या मोमेंटला बॉल टर्न झाला. तदनंतर दुसऱ्या धावेचा इथे देखील प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता 2 धावा जलद गतीने पूर्ण होताना पाहायला मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या 36. दुसऱ्या सत्रामध्ये बनवायचे 88चा पाठलाग आणि त्याचा पाठलाग करतायत सचिन स्मृती ओडाफून वहाल. 36 धावा धाव फलकावरती. परेश तयार. आडव्या बॅटनं खेळून काढलाय. गॅप मोठी आहे. डीप मिड विकेटला एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषा पार. सुदेश सालुंकेच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आणखीन एक शेवटचा बॉल आहे. अगोदरच्या 4 बॉलमध्ये नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे बॅट्समनला वेळ दिला परेश ठाकूरनं. टप्पा राहिला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं. धावा मिळायला गेल्या 4. परेशने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 खर्च केल्यात. संघाची धावसंख्या झाली 40 धावा. येणारे 19 बॉल 48 ची आवश्यकता. बॅटच्या रडार मध्ये आलाय, परंतु इलेव्हेशन कमी पडलंय. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. डाऊन दी बॉल पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 2. मोठा झटका लागलाय सचिन स्मृती ओडाफोन वहाल टीमला. सुदेश सालुंके बॅक टू पॅव्हलियन.
आणखीन आवश्यकता. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये 40 काढल्यात. आता राहिले 3 षटकं. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये तुम्हाला 48 बनवायचे आहेत. प्रति ओव्हर पुन्हा एकदा 16च काढावे लागतील. ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 16-16चा रन रेट कायम ठेवला होता, पण तो परेशनं अगदी कमी धावा खर्च केला. त्यामुळे आता थोडासा प्रेशर वाढवलाय परेश ठाकूरच्या गोलंदाजीनं. गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये निलेश ठाकूर. 4 ओव्हरमध्ये 4 पर्याय पाहायला मिळालेत. निलेश ठाकूर उतरल्या. षटक क्रमांक 4 घेऊन 18 बॉलमध्ये 48 वाचवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. राईट आर्म राऊंड द विकेट्सनं. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव कंप्लीट होईल. फक्त एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 41. सिंगलनं तेवढा फरक पडणार नाहीये भैरवनाथ दुतुम टीमला, परंतु जर 2-3 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा अडचणीमध्ये वाढ देखील होईल. 87 धावा काढल्या. 3च खेळाडू बाद होते. परेश ठाकूरनं किती विस्फोटक बॅटिंग केले. 14 बॉलमध्ये 42. त्याला तेवढीच तगडी साथ दिली. 9 बॉलमध्ये 25 सिद्धेश ठाकूर. निलेश 8 बॉलमध्ये 11. रोहितनं बनवल्या 6 धावा. परंतु त्याला उत्तर देत असताना बिपिन पावशेची फलंदाजी 12 बॉलमध्ये 27 वरती पोहोचलाय. नवीन खेळाडू आले आकाश घरात. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू या मिडल ऑर्डर मधील आणखीन एक विस्फोटक बॅट्समन. त्याच्याकडून आज प्रचंड अपेक्षा आहेत. वहालच्या समर्थकांना सोडून दिल्या बॉलला. वेगवान बॉल. तेच तर्रार. आकाशला जरूर वाटलं वाईट बॉल जाईल, परंतु इथे चांगला बॉल रिलीज केला. या लाईनच्या आतमधून गेल्या. चांगली अंपायरिंग. कौतुक करूया आपण पंचांचं देखील. चांगलं कार्य साधत आहेत. इथे निलेशनं बीट केलं बॅट्समन आकाशला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून बॉल लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. बॉलला फील्ड करेल. रन्स मिळेल. फक्त अवघी एक सिंगल आणि एका धावेने 42 धावा. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीनुसार संघाला पुढे नेण्याचं कार्य करतायत. परंतु इथून तशा पद्धतीनं काम बनणार नाहीये. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 काढायचे आहेत. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2 काढल्यात. त्यामुळे प्रेशर वाढलंय आता. यॉर्कर बॉल मागे चाललाय. विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड जरूर झाली, परंतु रन्स मिळेल 1. एका धावेने समीकरण बदललं जाईल. येणारे 14 बॉल 45 धावेची आवश्यकता. वाल टीम थोडीशी बॅकफुटवर चालली आहे. सुरुवात तुम्ही कशी करताय ना याहीपेक्षा शेवट कसा झाला या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्हाला शेवट देखील निरंतरता टिकवावी लागते. ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. अंपायरचा इशारा येईल. इट्स अ वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. मॅचला पाहतायत अनिकेत घरत सावरकर. त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात परेश ठाकूर आणि टीमला. त्यांचं देखील विशेष सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार निलेश ठाकूर. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. येणारे 14 बॉल 44 ची आवश्यकता. मागील 10 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 12 काढल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. रन्स मिळेल 1. मागील 11 बॉल मध्ये चित्र अगदी स्पष्ट करून टाकले गोलंदाजांनी. धावा द्यायच्या नाही, टिचून मारा करायचा, फलंदाजांना थांबवायचं आणि या गोष्टी केल्या. गोलंदाज निलेश ठाकूर, परेश ठाकूर. परेशनं 8 दिल्या. तिथे एक विकेट्स घेतली. इथे निलेशनं 5 मध्ये 5 दिल्यात. हा देखील सोडलाय बॉल. अंपायरचा इशारा येईल. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 5 बॉल मध्ये निलेश ठाकूर 6 धाव संख्या खर्च करताना पाहायला मिळतं. दुतुम टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू हा देखील आहे. बरेचसे तुम्हाला आज चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. खेळाडू पोहोचतील का? क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले, परंतु त्याला चकवून बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत चौकार. संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन स्मृती ओडाफोन वहाल पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. 2 बाद 50. येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 38 धावेची आवश्यकता. आणखीन 12 चेंडू आणि 38 धावा. हे समीकरण पाहायला मिळेल सचिन स्मृती ओडाफोन वहालला हा सामना जिंकण्यासाठी. असं म्हणतात ना की मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. वोडाफोन वहाल टीम मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये आक्रमण केलं, परंतु त्याच्यानंतर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 32 काढल्या, परंतु मागील 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त विचार केला तर 18 धावा आल्यात. आता समीकरण येणारे 12 बॉल 38 आवश्यकता. आता प्रत्येक ओव्हरमध्ये 19 काढाव्या लागतील. मगाशी रिक्वायर्ड रन रेट 16 वरती होता, तो पोहोचला आता थेट
19 वरती. परेश ठाकूरचा पहिला बॉल. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावांना वाचवण्याचं काम केलं परेशनं, तोच पुन्हा एकदा उतरलाय. आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा आता पुन्हा खर्च झाल्या तर दबाव वाढेल वोडाफोन वाल टीमवरती. आणि याच दृष्टिकोनातून कॅप्टननं परेशवरती विश्वास टाकत त्याला पुन्हा एकदा संधी दिली. मागील ओव्हरमध्ये जेव्हा तो आला, एक खेळाडू त्यानं बाद केला, धावा दिल्या 8. इथे पहिल्या बॉलवरती एक सिंगल दिले. 11 मध्ये 37 आवश्यकता. बॅटच्या रडार मध्ये आलाय, बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. वाडिश लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे जाईल. दर्जेदार षटकार. आणि 31 धावेची आवश्यकता. या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचकता वाढवले. याच तर फटक्यांची आवश्यकता आहे आणि तो फटका बिपिन पावशेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. भैरवनाथ दुतुम गोलंदाजी ट्रॅकवरती. परेश ठाकूर षटकार लगावलाय, आक्रमण केलंय, हल्ला बोल. मॅच बॅलन्स आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 10 मध्ये 31 आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच, महत्वाची स्पर्धा आहे. आणि या रात्रीमध्ये पहिला विजय संपादित कोण करेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी हे सांगते की ह्या स्पर्धेचं पहिलं यश आहे. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये भरघोस गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळेल. फिरून खेळलाय, स्टंपच्या मागून अपील जरूर झाले, परंतु कदाचित हाईट फॅक्टर, पंचांचा इशारा, लेग बाईटचा. रन्स मिळेल 1. एक्स्ट्राच्या साहाय्यानं समीकरण आता 9 चेंडू आणि 30 धावा. 9 बॉल मध्ये 30 धावा. हे 3 बॉल व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्वाचे 3 बॉल आहेत. पुन्हा एकदा आकाश घरात बीट झालाय. हवी तितकी बॅटिंग चांगली आकाशच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. पुन्हा एकदा लेग बाईज. ज्या ताकदीचा खेळाडू आहे, ज्याच्याकडून नेहमी क्षमता असते, तो खेळाडू आज थोडासा स्ट्रगल करतोय. असं म्हणतात ना, स्ट्रगल केल्याशिवाय सक्सेस मिळत नाहीये. त्यामुळे सक्सेस व्हायचं असेल तर या स्ट्रगल मधून तुम्हाला अडचणीतून दूर निघण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता. इथे आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजांची दहशत, परेश ठाकूरची दादागिरी क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग. 11 बॉल मध्ये अवघ्या 15 दिल्यात आणि मॅच मध्ये आपलं वर्चस्व स्थापित केलंय. शेवटचा बॉल आहे आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. हवाई हल्ला, बॉल चाललाय सीमा पार. आलाय दर्जेदार मॅक्सिमम मच निडेड सिक्सर. फटक्याची फार आवश्यकता होती आणि तो फटका आला. बिपिन पावशे पोहोचलाय तब्बल 44. 18 बॉल मध्ये 4 षटकार 3 चौकार. 244 चा स्ट्राईक रेट आहे. वैयक्तिक 44. बॅटिंग आवडली असेल तर बिपिन साठी टाळ्या होत्या. लाजवाब बॅटिंग, संघर्ष करतोय. मॅचचा रिझल्ट काही येऊ दे, परंतु मला माझ्या टीम साठी प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. या भावनेनं बिपिन पावशेची कमालीची बॅटिंग. समीकरण राहिले शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन काढायचे आहेत 23 धावेची आवश्यकता. 6 बॉल 23 धावा. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. कमबॅक केले षटकारांना, परंतु 6 मध्ये 23 काढत पहिला विजय मिळवून जाईल का वहाल टीमला, की आता गोलंदाज कमबॅक करतील. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राज ठाकूर. टीमच्या कॅप्टनची देखील परीक्षा आहे. 5 गोलंदाज वापरावे लागतात आणि शेवटच्या षटकामध्ये राज ठाकूर आलाय. दुरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. 6 मध्ये 26 काढायचे होते, एक्स्ट्रा दिले. आता समीकरण 6 मध्ये 22 ची आवश्यकता. येणारे 6 बॉल आणखीन 22 धावा. चांगली मॅच, चांगली स्पर्धा, रोमांचकता वाढवले सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय, फटका फसलाय. डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडलाय कॅच. आकाश गरजच्या बॅटिंगचा झाला अंत. विकेट क्रमांक 3. बॅट्समन आकाश बाद.
येणारे शेवटचे 5 बॉल मॅच जिंकण्यासाठी 22ची आवश्यकता. आकाश घरात बाद झालाय, त्याच्या जागेवरती नवीन खेळाडू ऋणित म्हात्रे. गत वर्षीचा हिरो आलाय मैदानामध्ये असं म्हणूया आपण, कारण 18 धावेची आवश्यकता असताना सलग्न 3 षटकार मारण्याचा विक्रम रोहित म्हात्रेने याच क्रीडांगणामध्ये केला होता. आणि आज पुन्हा एकदा तोच खेळाडू अशाच परिस्थितीमध्ये उतरलाय जिथे संघाला जिंकण्यासाठी 5 मध्ये 22ची आवश्यकता आहे. डावकुऱ्याचा खेळाडू, 5 बॉल 22 धावा. ही परिस्थिती हाताळेल का रोनित? मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, कॉटन बोल्ड, गोलंदाज पोहोचलाय, बॅक टू बॅक सफलता, आणखीन एक खेळाडू बाद. आणखीन एक खेळाडू परतला 2 बॉल मध्ये 2 विकेट्स. सुरुवात दमदार केली. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये 32 काढल्या, नंतरच्या 12 बॉल मध्ये अगदी 18 वरती पोहोचला होता. त्यामुळे आता अडचणी वाढल्यात. समीकरण 4 बॉल 22 धावा. पार्टनरशिप बनली होती तिथे रनआउटची विकेट्स आली ना, तिथून सामना बदललाय असं म्हणूया. प्रदीप मुंबईकर धावचीच्या स्वरूपात बाद झाला. 32 धावेची आय थिंक पार्टनरशिप होती 12 बॉल मध्ये. आणि आता समीकरण 4 बॉल मध्ये 22ची आवश्यकता. ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिक संपादित करण्याची संधी आहे. युवा गोलंदाज चांगलं कार्य साधतोय गोलंदाज राज ठाकूर. मिस टायमिंग आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. एका टप्प्यानं सीमा पार, चौकार. बॅट्समन अधीर भगत आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. समीकरण 3 बॉल 18 धावेची आवश्यकता. समीकरण येणारे 3 चेंडू आणि 18 धावा, 3 षटकार मारायचे आहेत. या क्रीडांगणामध्ये ओडाफोन वाहलनं हा विक्रम केलाय. त्यामुळे चला इथून तगडा बाउन्सर आहे. अगदी बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. तो खेळाडूंनी रिव्ह्यूची मागणी केली पंचांकडे. चला तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. संपास हाईट चेक करायचे का? हाईट चेक करावी लागेल. आणि स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत या बॉलला आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बॉलची पडताळणी होताना पाहायला मिळते. चला थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. आता समीकरण 3 बॉल 17ची आवश्यकता. तिसरे पंच बसलेत आणि सुरेश म्हात्रे सर मुलेखंड जे तिसरे अंपायर्स आहेत त्यांनी या बॉलची पडताळणी केली. ऑनफिल्ड अंपायर्स तुम्ही शैलेश चव्हाण सरांना पाहताय, जीवन गावंड सर, वाघिवलीवाडा एक नामांकित अंपायर्स जे आत्ताच्या घडीला खेळपट्टीवरती काम करतात. आणि तिसरे पंच सुरेश म्हात्रे सर मुलेखंड. समीकरण 3 बॉल 17ची आवश्यकता. चला अद्याप मॅच संपली नाही असं आपण म्हणूया, कारण 3 षटकार मारायचे आहेत. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्रॅकिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. कमालीची फिल्डिंग, एका हाताने बॉलला अडवलाय. लाजवाब फिल्डिंग. रन्स मिळते फक्त 1. समीकरण आता 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 16 धावा. मॅच मध्ये कदाचित औपचारिकता, गोलंदाजानं जर चुकी केली नाही तर इथे मॅच जिंकेल भैरवनाथ दुतू. ओव्हर द विकेट्सचा पुढचा बॉल.
आणखीन एक चांगला फटका बिपिन पावशेच्या बॅट मधून, तडाखेबाज स्ट्रोक, परंतु फटका फर्स्टला लॉंग ऑफला कॅच पकडलाय आणि कॅड होतील बाद. मॅच मध्ये औपचारिकता आपण पाहताय. आमच्या समवेत आज संपूर्ण रात्रीमध्ये सूरजजी हातमोडे सर चौक, विपुलजी पाटील सर जे या स्पर्धेचे मुख्य ऑफिशियल कॉमेंटेटर्स निवेदक आणि आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे सर हे देखील उपस्थित आहेत, जे सातत्यानं ज्यांचा आवाज आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये निवेदनाच्या क्षेत्रामध्ये ऐकलाय ॲज अ कॉमेंटेटर्स. आज त्यांचं देखील आपण विशेष स्वागत करूया. आणि इथे मॅच जिंकले, अभिनंदन करूया आपण भैरवनाथ धुतुम टीमचं देखील. मॅच गमवावी लागली, अगदी चांगला संघर्ष सुरुवातीला बिपिनने दाखवला, परंतु इथे मॅच जिंकले ती भैरवनाथ धुतुम टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅचचा मॅन ऑफ द मॅच परेश ठाकूर ठरला या सामन्याचा सामनावीर. आय रिक्वेस्ट परेश कम ऑन इन द स्टेज अँड कनेक्ट युअर ट्रॉफी या मंचावरती आपण. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं आपण त्याला सन्मानित करू, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे विपुलजी पाटील सर गावठाण. आणि पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरील विनंती करतोय. यस, अप्पांना विनंती असेल, आत्मारामजी म्हात्रे सर अप्पा आपण चला, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. परेश ठाकूर ठरतो या मॅचचा सुपर हिरो. परेशनं चांगली बॅटिंग केली, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील. जवळजवळ बॅटिंग करत असताना परेशनं काढल्या 42 धावा आणि गोलंदाजीमध्ये देखील तेवढाच चांगला दमखम राहिला. 42 धावा काढणारा परेश ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. पुढची मॅच अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीचवी आणि त्यांना फाईट करेल लकी 11 बोरखार. या मॅचला आपण जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदलाव करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सूरज हातमोडे सर चौक जोडले जातील. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि ऐकूया विपुलजी पाटील सरना. धन्यवाद. हॅलो. दुसऱ्या सामन्याचा हिरो परेश श्याम ठाकूर, ज्यानं 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाजी करताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आणि ज्युनियर कृष्णा सातपुते, आज खरं तर परेश चांगली बॅटिंग राहिली. आता थोडासा प्रवास केला अहमदनगरमध्ये. सचिन शेठ ठाकूर यांच्या वतीनं परेशसाठी 1000 रुपये आणि राजसाठी 500 रुपये. तर राज या आपण. परेश, कालच खरं तर अहमदनगरमध्ये जाऊन टॉप 4 मध्ये गावदेवी गावठाण संघ खेळला. हा प्रवास आज खरं तर चांगली खेळी झाली, काय सांगशील एकंदरीत? प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद मानेन की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. आणि खूप दिवस झालो आम्ही हारत होतो, चांगला परफॉर्मन्स होऊन सुद्धा. पण या मॅचला ठरवलेला का चांगला प्रत्येक प्लेअरनी चांगला परफॉर्मन्स देऊया, कारण 6 ओव्हरची मॅच आहे आणि सर्व 100% दिला आणि जिंकलो. आणि डेडिकेट करीन ही पप्पांना ट्रॉफी, कारण आज बड्डे आहे, तर पप्पांनाही नक्कीच मी डेडिकेट करेन ट्रॉफी. हे होते परेश ठाकूर. पुढील मॅचसाठी